31 मार्च 2024 IPL मधील 13वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांमध्ये झाला। या सामन्यात दिल्लीनं 20 धावांनी विजय मिळवला। विशेष म्हणजे दिल्लीकडून या मॅचमध्ये डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉनं खतरनाक फलंदाजी आणि मुकेश कुमार आणि खलील अहमदनं कडक बॉलिंग केली। चेन्नईसाठी पण पथिरानाची बॉलिंग आणि रहाणेची बॅटिंग वाखाडण्याजोगी होती। पण या सगळ्यात एका गुरु शिष्याच्या जोडीनं सगळ्यांना आकर्षित केलं। एकीकडे ऋषभ पंत अपघातातून बाहेर पडल्यानंतर कडक 50 लावली, तर दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीनं मॅच हरत असतानाही पद्धतशीर फिनिश केलं। या दोघांच्याही बॅटिंगकडे पाहिलं तर सेटबॅक नंतरचा कमबॅक कसा असावा हे लक्षात येतं। या मॅचच्या निकालापेक्षा पंत आणि धोनीच्या लढण्याची गोष्ट भारी आहे, तीच या व्हिडिओतून जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। 31 मार्चची संध्याकाळ, विशाखापट्टणमचं मैदान। पहिल्या दोन्ही सामन्यात पराभूत झालेल्या दिल्लीसमोर विजयी घोडदौड घेऊन आलेल्या चेन्नईचं आव्हान होतं। दिल्लीनं टॉस जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। शॉ आणि वॉर्नरनं सुरुवातीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजीची पिसं काढायला सुरुवात केली। 9 ओव्हर्समध्ये दिल्लीनं 90चा आकडा गाठलेला, पण मुस्तफिझुर आणि जडेजानं दिल्लीला लागोपाठ 2 झटके दिले। थोड्याच कालावधीत पथिरानानं दिल्लीला बॅकफुटवर ढकललं। 90 रन्सवर एकही विकेट न गमावलेल्या दिल्लीचा स्कोर 134 वर 4 झालेला। मग मॅचमध्ये सुरू झाला द ऋषभ पंत शो। 30 डिसेंबर 2022ला ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झालेला। त्या अपघातातून ऋषभ पंत सावरेल का आणि तो पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसेल का असे प्रश्न चाहत्यांपासून क्रिकेट एक्सपर्ट्सही विचारत होते। अखेर 2024 साली IPL पूर्वी ऋषभ पंत फिट असल्याची माहिती समोर आली आणि पंत पुन्हा मैदानात दिसणार याची खात्री बसली। IPL सुरू झाली आणि पहिल्या 2 सामन्यात पंतला हवी तशी लय सापडली नाही। चांगला स्टार्ट मिळायचा, पण मोठा स्कोर करता आला नाही। मग आली तिसरी मॅच, ज्याला गुरु म्हणून क्रिकेट करिअरची सुरुवात केली त्या धोनीच्या समोर स्टंप्स पुढे उभं राहत पंतनं कडक हाफ सेंचुरी लगावली। पंतनं जडेजाला मारलेले 6 त्याचा जुना फॉर्म परत आल्याचं ओरडून सांगत होते। 6 महिन्यांपूर्वी वर्ल्ड कपच्या प्रोबेबल्समध्येही नसणारा पंत कालच्या एका मॅचमुळे पुन्हा एकदा कॉम्पिटिशनमध्ये आलाय। कितीही म्हटलं तरी याच ऋषभ पंतमुळे भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधला बॅटिंग अप्रोच बदललाय। याच ऋषभ पंतमुळे आपण ऑस्ट्रेलियाचा त्यांचा गड असणाऱ्या गावाच्या मैदानावर पराभव करू शकलोय। याच पंतमुळे आपल्या मनात असणारी विदेशी फास्ट बॉलरची भीती कमी झाली आहे। पंतनं अँडरसनला मारलेला रिव्हर्स स्वीप आपण आजही अनेकदा लूपवर लावून बघतो। तोच जुना ऋषभ पंत पुन्हा एकदा परत आलाय याची जाणीव कालच्या एका इनिंगमुळे झाली आहे। दुसरी गोष्ट आहे जगातील बेस्ट फिनिशर असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची। 2019 साली भारतीय संघ वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये हरला। त्यावेळी अनेक क्रिकेट चाहत्यांनी धोनीच्या फिनिशिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। त्यानंतर धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि तो केवळ IPL मध्ये खेळताना दिसला। गेल्या 2 हंगामात धोनी केवळ चेन्नईचा कर्णधार म्हणून भूमिका बजावत होता। त्यानं कोणत्या एका मॅचमध्ये खतरनाक फिनिश केलं हे आठवून पाहावं लागतं। अशा परिस्थितीत 2024च्या IPL पूर्वी चेन्नईनं कर्णधार बदलला आणि धोनीचा हा शेवटचा IPL हंगाम असेल यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला। धोनीही आपल्या लांब केसांसह 2024ची IPL खेळायला सज्ज झाला, पण पहिल्या 2 मॅचेसमध्ये त्याला बॅटिंग करण्याची वेळच आली नाही। मग तिसऱ्या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी धुव्वा केला आणि 192 धावा चेस करणाऱ्या चेन्नईची अवस्था 120 वर 6 अशी झाली। मग धोनी बॅटिंगला आला। 19च्या वरचा रिक्वायर्ड रन रेट हवा असतानाही चाहत्यांना धोनीच्या फिनिशिंग टचची अपेक्षा होती। 23 बॉल्स 72 धावा हव्या होत्या। अशा परिस्थितीत धोनीनं पहिलाच बॉल पुल करत चौकार मारला आणि मॅचमध्ये धोनी शो सुरू झाला। धोनीनं खलीलला मारलेला ओव्हर कव्हर 6 तर चाहत्यांना थेट 2004च्या सालात घेऊन गेला। अखेर चेन्नईनं 20 धावांनी सामना गमावला, पण तरीही चेन्नईचे चाहते मॅचच्या शेवटच्या बॉलनंतर सेलिब्रेट करत होते। कारण होतं धोनीनं शेवटच्या बॉलवर जगातला सर्वात फास्ट बॉलर ऑर्निक नॉकियाला मारलेला 6। धोनीनं दिल्ली विरुद्धच्या सामन्यात 232च्या स्ट्राईक रेटनं 16 बॉल्समध्ये 37 रन्स मारले आणि सगळ्यांना आपल्यातला फिनिशर अजून जिवंत आहे याची आठवण करून दिली। अगदी कॉमेंट्री करत असलेल्या आकाश चोप्रालाही चेन्नईनं मॅच हरल्यानंतर बोलावं लागलं, आज दिल्ली की जीत से ज्यादा चेन्नई की हार के चर्चे। सुरुवातीला ऋषभ पंतच्या अपघातानंतरची आणि नंतर महेंद्रसिंग धोनीचा वर्षभरानंतरचा क्रिकेट ग्राउंडवरचा बॅटिंगमधील कमबॅक पाहून प्रत्येक क्रिकेट चाहत्याला मनस्वी आनंद झाला एवढं नक्की। त्यामुळेच म्हणावंसं वाटतंय IPL 2024 मधील दिल्ली विरुद्ध चेन्नईच्या मॅचमध्ये
विजय पराजयापेक्षा दोन लढवय्या खेळाडूंच्या लढण्याची गोष्ट भारी आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।